स्थापित केला होता। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल राहुल आणि आबी। एका बाजूला ॲज आयकॉन म्हणून मनीष लहानेला पाहतो आपण, दुसऱ्या बाजूला कॅप्टन कूल रोहन शेळके ॲज आयकॉन आहेत। फार चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल। प्रसिद्ध उद्योजक प्रवीणदादा डिंगोरे यांच्या वतीने एक पारितोषिक येत आहे। राहुलच्या षटकार ट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक। भाऊ डिंगोरे विद्यमान उपसरपंच यांनी जर गोलंदाजी टाकली म्हणजे गोलंदाजी मार्कवरती आले तर त्यांच्यासाठी प्रवीण डिंगोरे प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक। पहिला चेंडू अप्रतिम जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव। मनीष लहाने प्रभावित करताय ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये त्यांची राहिली, अचूकता दाखवत असताना पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव। सलामीची जोडी राहुल आणि राहुलच्या जोडीला आबी, स्वर्गीय मंजुळा स्मृती 11 हा संघ त्यांच्या विरुद्ध कृपा 11। गोलंदाज तयार, इथे टाकलेला हा चेंडू बॅटचेज गलीमध्ये क्षेत्ररक्षण, भरपूर चांगलं रनआउटची संधी, डायरेक्ट हिट धोकादायक ठरू शकले असते। एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन। संकेत आपण यायचं व्यासपीठावर, मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत। धापलकावर धाव संख्या 1, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत। अमित भांडे आणि आतिश डोंगरे खास करून पाहतात आपल्या जोडीला कोण येतं। काल खास करून त्यांचा संघ पराभूत झाला, आता त्यांच्या जोडीला कोण कोण येतं ते पाहायचंय त्यांना। गोलंदाज तयार, इथे टाकलेला हा चेंडू वेगात वेगात टाकला, वेगावर स्वार होत असताना चेंडू डॉट, चेंडू निर्धाव। गोलंदाजी मनीष लहानेची दर्जेदार होताना पाहायला मिळते। त्यांना जवळ जवळ आता जॉईन झालेले आहेत आधी मडके, गणेश डिंगोरे त्यांच्या जोडीलाच आहे। गोलंदाज तयार, कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं। मनीष ज्याची गोलंदाजी अप्रतिम, 3 चेंडू टाकलेत त्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केले। स्ट्रायकर एंडवर बॅटर आबी, हो 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 लाजवाब अप्रतिम गोलंदाजी। आपल्या गोलंदाजीमध्ये सातत्य मात्र पाहायला मिळत आहे। ऑनस्क्रीन आपण पाहताय सध्याच्या घडीला या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा किताब संकेत डिंगोरे या खेळाडूला दिला जातोय। गोलंदाज तयार, मनीषचा बॉल लाईन लेंथ इथे पाहावी लागेल, पंचांच्या बाजूने वळतील, पंचांचा अवांतरचा इशारा। संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 2 या धावसंख्येवर। 2 धावा धावफलकावर, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे। मनीष लहाने यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी या खेळाडूची पाहायला मिळाली। मनीष, इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल, चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय। दोन धावा, संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती आता 4 या धावसंख्येवर। 4 ऑन द बोर्ड, 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील। मनीष, शेवटचा बॉल या षटकातील, स्वर्गीय मंजुळा स्मृती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। बॅटिंग करताना आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील का ते आपल्याला पाहायचंय। क्षेत्ररक्षक दूर, चेंडू सीमा पार, येतोय चौका 4।
8 धावा. स्वर्गीय मंजुळा स्मृती चौकाराला बीच्या पाठमधून षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तयार होतील. सिद्धू भोईर गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत आहे. दोन्ही संघ पहिला सामना जिंकलेत. हा सामना जिंकत सुपर 4 मध्ये आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला सिद्धू. स्ट्रायकर एंडवर रोहन राहुल आहेत. सॉरी, इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील आणि फलंदाज राहुल बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते आता प्रतीक 3ऱ्या क्रमांकावर. पहिल्याच बॉलवर विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटर मैदानामध्ये प्रतीक. नॉन स्ट्रायकर एंडवर अभि आहेत. धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 8. दोन्ही संघ लीग फॉर्मॅट मध्ये पहिला सामना जिंकणं फार गरजेचं असतं आणि ती गोष्ट दोन्ही संघांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. फटका अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. चेंडू सीमा पार 4. डिपॅक्सला कव्हरला क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अभिला जीवनदान 2 धावा या बॉलवर मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जम पोहोचेल ती 14 या धावफलकावर. 14 रन ऑन द बोर्ड. 14 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा फटका चेंडू हवेत. डाऊन द बॉल फिल्डर. इथे चूक होत नाहीये. चांगला झेल. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर. त्यांची कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. सिद्धू. काय गोलंदाजी केली सिद्धूने. एक कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा विकेट जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाली. हॅलो. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉल.
गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर पाव्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू सिद्धूचा सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षक फार दूरात, चेंडू सीमा पार, येतोय चौकार, 4 रन. शेळके यांच्या बॅटमधून आला हा चौकार. सिद्धू, सिद्धूचा बॉल वेल लेफ्ट सोडून दिला, पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल, संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 20 ऑन द बोर्ड, 20 धावा स्वर्गीय मंजुळा स्मृती. वीस धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. सिद्धू समोर रोहन. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. रोहनच्या पाठमधून अजून एक चपराक, 4 रन. धावफलकावर धावसंख्या 24. चोवीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा स्ट्रायकर गोलंदाजाला प्राचारण केलं. गोलंदाजी हाताळण्यासाठी मनीष लहाने, हे षटक अतिशय महत्वाचं राहील. समोर प्रतीक आहेत. प्रतीकची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. थोडीशी मिसफिल्ड, परंतु ज्याचा जास्त प्रभाव पडताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 25 धावा धावफलकावर. मनीष यांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. मनीष लहाने. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. तिसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ, महत्वाची लढत मैदानामध्ये रंगते. दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये विजय त्यांनी सुकर केलेले आहेत. या सामन्यात कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. राखलेला चेंडू, फुल टॉस, नो बॉल आणि त्यावर आलेली सिंगल. सर फ्रंट फुट का? ओके, फ्रंट फुट, नो बॉल, 2 धावा. सत्तावीस धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. मनीषला गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर इनवर प्रतीक, फ्री बॉल, पुन्हा एकदा नो बॉल. बॅक टू बॅक 2 फ्रंट फुट नो बॉल सध्याच्या घडीला टाकत असताना गोलंदाज मनीष लहाने. 2 धावा याही बॉलवर येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 29-29. इथे टाकलेला हा चेंडू वेगात टाकला. अजून एक नो बॉल आहे.
या स्पर्धेत चौकार हॅट्रिक पाहिली, विकेट हॅट्रिक पाहिली, सिक्स हॅट्रिक पाहिली, व्हाईट बॉलची हॅट्रिक पाहिली आणि आता नो बॉलची हॅट्रिक झालेली आहे. गोलंदाज मनीष लहाने कडून या चुका आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. धापलकावर धावसंख्या 30. मनीष लहानेला 3 नो बॉल टाकलेत, त्यासाठी खास करून आतिश भांडे डबल ए स्पोर्ट यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. रनआउटची संधी. फ्रीडच्या बॉलवर आलेली एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल 31. एकतीस धावा धापलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला मनीषला पण पाहत आहेत. इथे टाकलेला हा चेंडू, अजून एक नो बॉल, अजून एक नो बॉल आणि त्यावर सिंगल लेग बॉल फ्रीट. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर. गोलंदाज मनीष 4 नो बॉल या ओव्हर मध्ये ओव्हर स्टेपिंगचे आपल्याला पाहायला मिळाले. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा. स्ट्रायकर इन रोहन. इथे टाकलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षक येतील एक सिंगल. संघाची धावसंख्या धापलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता सध्याच्या घडीला 34 या धापलकावर. 34 ऑन द बोर्ड. 4 चेंडू झालेले आहेत. दुपारचं सत्र आहे. तिसरा सामना आहे. 5 षटकांची लढत आहे. गोटेगर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवतायत. फुलटॉस आणि इथे चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. 4 धावा चौका प्रतीकच्या बॅटमधून. आजच्या दिवसात आणि आजच्या दिवसात खूप मोठं साम्य पाहायला मिळतं. खेळपट्टीने रंग बदललेत की काय, हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. काल प्रत्येक मॅच 80+ 90+ होताना आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु आज जर आपण पाहिलं 70च्या आतमध्ये अनेक संघ थांबतायत. डॉट बॉल रिंग स्ट्रॉली मैदानाच्या आत. धापलकावर धावसंख्या 38. संधी डीजे दादू.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकेश तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. 38 ऑन द बोर्ड. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. रोहनला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचंय. चला मॅच चालू करा लगेचच. अंकेश 38 ऑन द बोर्ड. 38 धावा. गोटेगर प्रीमियर लीग दिवस दुसरा. गोटेगर प्रीमियर लीगचा आणि या स्पर्धेचा चौथा दिवस. अंकेश अंकेचा बॉल फुल टॉस. फटका इथे फसलाय. खूप दूरवरती उपसरपंच. 2 धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहताय चौथं. गोलंदाज तयार. अंकेश गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतात. क्षेत्ररक्षण अप्रतिमा. कल्पेशने इम्प्रेस केलेलं आहे आजच्या दिवसामध्ये. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण कल्पेश करतायत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. वेल बोल्ट. अंकेश गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अंकेश. सध्याच्या घडीला भरपूर चांगली गोलंदाजी आहे. अंकेश तयार. इथे सुंदर असा फटका. वाडा शॉट. जबरदस्त टायमिंग. प्रतीकच्या बॅट मधून सिक्सर. इथे सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचंय. रनआउटची संधी. आणि तिथे 2 धावा कंप्लीट. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 49. DJ
गोलंदाज तयार आहेत. 49 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज कल्पेश. स्ट्रायकर एंडवर रोहन. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्रक्षण खराब आणि चेंडू सीमा पार. अर्धशतक कंप्लीट. स्वर्गीय मंजुळा स्मृती. इथे टाकलेला हा चेंडू शॉर्ट आर्म पुल. पॉवरफुल सिक्सर. बॉल आलेला आहे तो घ्या. 11 चेंडू 25 या धावसंख्येवर रोहन खेळत आहेत. 61 धावा. अजून एक बिग हिट आणि अजून एक चेंडू सीमा पार. षटकार. कल्पेश तयार. अंतिम बॉल या पहिल्या इनिंग मधील. आणि इथे ही बिग हिट. तिसरा षटकार.
धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत ती 6 धावा. कुणालचा पहिलाच बॉल आणि त्यावर महेश याचा हा पहिला बॉल आणि त्यावर हल्ला. ओ पॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू राहिलाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 7 या धावफलकावर. 7 ऑन द बोर्ड, 7 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतात पहिलं महेश याला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी स्वर्गीय मंजुळा स्मृती या संघाकडून. दुसऱ्या बाजूला कृपा 11 बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. कामगिरी कशा प्रकारे होईल डीजे ऑपरेटर दद्दू. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 13. षटक क्रमांक 2 मध्ये रोहन यांच्या हातामध्ये चेंडू. रोहनची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. विजयासाठी लक्ष आहे 24 चेंडू 15.25 ची सरासरी, 61 धावेंचं टार्गेट जे मात्र चेस करायचंय कृपा 11ला. 13 झालेले आहेत, अजून 61 बनवायच्यात 24 बॉल मध्ये. 74 धावेंचं लक्ष. गोलंदाज तयार रोहन शेळके. स्ट्रायकर इनवर मनीष लहाने यांना आपण पाहतोय. हे P1 चं षटक ज्यामध्ये 13 आल्यात, आता हे P2 चं षटक त्यामध्ये किती धावा येतात ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू लाईन प्लेन पाहावी लागेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढील, जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. इथे टाकलेला हा बॉल मनीष लहानेच्या पाठमधून चेंडू सीमा पार. गोठेगर प्रीमियर लीग सिक्सर. ऑन द बोर्ड 20 धावा धावफलकावर. पहिला चेंडू अवांतर, दुसरा चेंडू षटकार. हे पॉवर प्ले 2 चं षटक अतिशय महत्वाचं. पहिल्या मॅच मध्ये मनीष लहाने 0वरती बाद होताना पाहायला मिळाले. संघ अडचणीत होता. फक्त 40 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु ते 40 बनवल्या आणि ते डिफेंड देखील केल्या. हे फार महत्वाचं आहे. आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये पाटला करायचा आहे. 74चा आतापर्यंत 20 झाल्यात, अजूनही 54 बनवायच्यात. 23 चेंडू. अजून एक. वा काय फटका सजवला, जबरदस्त टोला, षटकार. षटकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 26. 2 बॉल मध्ये 13 धावा रोहन शेळकेने खरचल्यात. हो इथे टाकलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तुम्हाला गाव चॅम्पियन लीग ही क्रीडा स्पर्धा जर जिंकायची असेल तर तुमच्या संघामध्ये आयकॉन याची भूमिका कशी असो, बाकीचे 9 ते 10 खेळाडू आहेत त्यांची भूमिका फार महत्वाची आहे. त्याचा प्रतिसाद असेल तर उद्या 40+ यांच्यामध्ये देखील एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल, शो मॅच. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न.
चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 4 चेंडू झालेले आहेत या षटकातील. धावफलकावर धावसंख्या 28. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस हो, तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 29. शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनही विजयासाठी 19 बॉल 44 धावांची आवश्यकता. पंचेचाळीस धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे बिग हिट. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. रोहन झेल झाला सिद्धूपाद. एक सिंगल. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने वाढेल. लांब पोहोचेल ते आता 30. विजयासाठी 17 चेंडू 44. मनीष लहाने, मनीष शर्मा मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. प्रतीक. पहिल्याच बॉलवर सुटलेला झेल किती महागात ठरतोय ते आपल्याला पाहायचंय. सतरा 44. इथे टाकलेला हा चेंडू अप्रतिम. आणि ते फलंदाज बाद. धावसंख्या 30. अजूनही बनवायच्या 44. 16 चेंडू शिल्लक आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये विजय त्याने मिळवला होता. अर्जुन दादा अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होतात. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर प्रशांत दादा गबाळे उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. डी फॉर डेंजर, डी फॉर धोका. मैदानाच्या दाखल कल्पेश षटकार. षटकार खेळले तर अर्जुन दादा अधिकारी यांच्या वतीनं 35-35 म्हणजे 3535 प्राइज. प्रतीक. टाकलेला हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 37. धावा निम्म्या बनवल्यात, निम्म्या अजून बनवायच्यात. आतापर्यंत बॉल फेस केलेत 15 आणि अजून 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू 37 धावांचं लक्ष.
कल्पेश स्ट्रायकर एंडवर. इथे बिग हिट, परंतु फटका इथे फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर झेल झाला, फलंदाज बाद.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळलाय आणि फलंदाज बाद, विकेट. यानंतर होणारा सामना कृपा 11 आणि प्रिन्स देवांश 11. देवांश स्पोर्ट या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं की मॅच झाल्या टॉस होईल. गोलंदाज तयार. ओ चांगला चेंडू इथे टाकलाय, चेंडू डॉट. सामनाला 10 बॉल. बॅटर चेतन. 10 चेंडू 22 धावा, 2 चेंडू डॉट टाकलेत विनयने. गोलंदाज तयार विनय. 10 चेंडू 22 धावा. 10 बॉल रिक्वायर्ड 22 टू विन. इथे टाकलेला हा चेंडू. ओ हो क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमा पार, चौका. संख्या 60. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8. धाबा बनवायच्या 14. सॉरी 62 झालेल्या आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत, 12 बनवायच्यात. 7-12. इथे विकेट और ये 6 रन, षटकार, 6 धावा. स्टेजच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये आतिश आहेत आणि अमित. ए फॉर अमित, ए फॉर आतिश. आणि आता समालोचन कक्षच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. 8 6 चेंडू 6 धावा. रोहनच्या हातामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षण अतिशय खराब आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण करणारी टीम स्वर्गीय मंजुळा स्मृती. 6 चेंडू 6 धावा. आणि इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल आहे. शेवटचे 6 चेंडू 5 धावा. 6 गेंदेवर 5 रन. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, खास करून चेतनची. महत्वाच्या क्षणी खेळलेले त्याने मोठे फटके विनयच्या विरोधात. बिग हिट. चेंडू हवेत
आणि झेल फलंदाज बाद. 5 चेंडू 5. थँक्यू. भाऊ मैदानाच्या आतमध्ये आलेत. भाऊ यांनी जर षटकार मारून सामना संपवला 3535 रुपयाचा प्राइज अर्जुन भाई अधिकारी यांच्या वतीनं. सागर दादा अधिकारी यांचं शुभ आगमन होताना पाहायला मिळतं. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. उपसरपंच साहेबांसाठी खास करून खूप मोठी पर्वणी ती स्वीकारली जाईल का ते पाहायचं आपल्याला. 5 चेंडू आणि 5 बॉल मध्ये धाबा बनवायच्या त्या 6. सॉरी 5 मध्ये 5च बनवायच्यात. पहिला वाईट बॉल. 5 चेंडू 5 धावा. $3535 प्राइज भाऊ यांना. आणि हा चेंडू डॉट. 4 चेंडू 5 धावा. गोलंदाज तयार. 4 चेंडू 5. आणि हा ही चेंडू इथे इथे आपल्याला पाहिजे रनआउटची संधी. डायरेक्ट हिट आणि फलंदाज रनआउट. सामना आला मित्रांनो 3 बॉल 5. तीन चेंडू 5 धावा. विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत त्या 6. 4 विकेट घ्यायला लागतील अजून 3 बॉल मध्ये. गोलंदाजी मार्कवर रोहन. पहिला चेंडू खराब. त्यानंतर 3 बॉल टाकलेत रोहनने. 2 विकेट मिळवलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडवर फलंदाज राज. 3 बॉल आणि 5 धावा. हे समीकरण क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं केलं जाते ते परिवर्तन. रोहन शेळके गोलंदाजी मार्कवर तयार. 3 चेंडू 5. राज मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आहेत. आणि हा चेंडू इथे डॉट आहे. 2 बॉल 5. रोहनची जबरदस्त गोलंदाजी. चौकार आला सुपर ओव्हर. 4 धावा आल्या सुपर ओव्हर. 2 चेंडू 5. रोहन तयार. आणि इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आणि स्ट्रायकर एंडवर सरपंच. आता अर्जुन दादा अधिकारी यांच्याकडून षटकार मारला तरी 3535. चौकार मारला तरी 3535. 1 चेंडू 4 धावा. चौकार आला 3535. षटकार आला 3535. परंतु सर्वात महत्वाचं काय 3535 पेक्षा संघाचा विजय फार महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला रोहन ज्याने 5 बॉल टाकलेत त्यामध्ये 1 वाईट 1 सिंगल फक्त 2 धावा दिल्यात. इथे हिरो कोण आणि व्हिलन कोण ते आपल्याला पाहायचं. कामगिरी कशा प्रकारे होईल. 1 चेंडू. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. ती 4. 1 बॉल 4. 4 धावा 1 बॉल. तुम्ही पाहताय गोटेघर प्रीमियर गोलंदाजी मार्कवर तयार.
आणि हा चेंडू इथे टाकला. 2 पैकी 2 सामने जिंकले स्वर्गीय मंजुळा स्मृती. रोहन शेळकेची जबरदस्त गोलंदाजी. 6 चेंडू 5 चा सामना त्याने जिंकून दिला आपल्या संघासाठी 3 धावांनी.